महाराष्ट्रात जणू पुतळ्यांचे वाद पेटवण्याची फॅशनच झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जिल्ह्यात आपण अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांचे वाद पाहिले। या वादाप्रकरणी पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली, काही जणांना अटकही करण्यात आली। अशातच आता नव्या पुतळ्याचा वाद पेटलाय। यावेळी पुतळा आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आणि हा वाद पेटलाय परभणीत। काय आहे हे सगळं प्रकरण, नेमका हा वाद काय आहे आणि मागणी काय आहे, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। परभणी जिल्ह्यातील पडेगाव परिसरात मागील 24 तासांपासून तणावपूर्ण शांतता पसरली आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि ग्रामस्थ समोरासमोर ठाकले असून अवैध पुतळा मांडल्याच्या कारणावरून प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे वातावरणात ठिणगी पडली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गावात छावणीचं स्वरूप दिलंय। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पडेगावमध्ये काही उत्साही कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा एका सार्वजनिक जागेवर बसवला होता। मात्र प्रशासनाच्या मते हा पुतळा बसवण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या। सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी राज्य सरकारचे कडक नियम आहेत, त्यांचं उल्लंघन झाल्याचं महसूल विभागानं स्पष्ट केलंय। पुतळा अवैध असल्याचं सांगत महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तो हटवण्याचा किंवा झाकण्याचा निर्णय घेतला। पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुतळा कापडानं झाकून टाकला। ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि शेकडोच्या संख्येनं ग्रामस्थ पुतळ्याजवळ जमा झाले। आमच्या श्रद्धास्थानाचा अपमान केला जातोय असा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। पुतळा झाकल्याने भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत ग्रामस्थांनी कारवाईचा तीव्र निषेध केला। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी परभणी पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक मागवली। पोलीस अधीक्षक स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। सध्या गावात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक तैनात करण्यात आलंय। सोशल मीडियावरून अफवा पसरू नयेत यासाठी सायबर सेलकडून सुद्धा विशेष लक्ष दिलं जातंय। या घटनेचे पडसाद केवळ पडेगावपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। अहिल्याबाई होळकर या संपूर्ण समाजाचं श्रद्धास्थान असल्यामुळे विविध संघटनांनी प्रशासनाच्या घाईघाईत केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दुसरीकडे प्रशासनाचं म्हणणं आहे की कायद्याचं पालन करणं अनिवार्य असून कोणत्याही अवैध बांधकामावर कारवाई करणं ही त्यांची जबाबदारी आहे। ग्रामस्थांची मुख्य मागणी अशी आहे की प्रशासनाने पुतळ्यावरील कापड तात्काळ हटवावं, पुतळ्याला अधिकृत करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी, लोकांच्या भावनांचा विचार करून सन्मानपूर्वक तोडगा काढावा। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केले। कायद्यानुसार पुतळा बसवण्यासाठी लागणारं ना हरकत प्रमाणपत्र आणि गृह विभागाची परवानगी आवश्यक असते। या प्रक्रियेत सहकार्य केल्यास तोडगा निघू शकतो असं संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। सद्यस्थितीत पडेगावमध्ये शांतता असली तरी वातावरणातील तणाव कायम आहे। प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील चर्चेची पुढील फेरी काय निष्पन्न करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रात अलीकडेच रात्रीच्या अंधारात विनापरवाना पुतळे बसवण्याचे प्रकार वाढले असून यामुळे अनेक जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। यामागे एक संघटित टोळी कार्यरत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळराजे आवारे पाटील याला सोलापूर पोलिसांनी नुकतीच अटक केली। ही टोळी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तरुणांना धार्मिक किंवा जातीय भावनांच्या नावावर संघटित करते। रात्रीच्या वेळी सरकारी जागा, वादग्रस्त जमिनी किंवा गावाची महत्त्वाची ठिकाणं निवडून तेथे काही तासातच फायबरचे पुतळे बसवले जातात। या टोळीनं आतापर्यंत सोलापूर, बीड, जालना आणि धाराशिव यासारख्या जिल्ह्यात 30हून अधिक पुतळे बसवल्याचं तपासात समोर आलंय। काही दिवसांपूर्वीच माढ्याच्या अंजनगावमध्ये पुतळा आणि त्यावरून पेटलेला वाद महाराष्ट्रानं पाहिला। तसंच त्यावरून काय लेवलचं राजकारण झालं हे सुद्धा पाहिलं। त्यामुळे महापुरुषांचे पुतळे बसवताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच पुतळे बसवण्यात यावेत, अन्यथा असे वाद चालतच राहतील। तसंच प्रशासनानंही लोकांच्या भावनांचा विचार करून परिस्थिती संवेदनशीलरित्या हाताळणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।